नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायली खाली येते आणि आपल्या मनामध्ये म्हणते, "काहीही झालं तरीसुद्धा हनीमून रद्द करण्याबद्दल मला ऐनशी बोलायलाच हवं. मी काही सरांबरोबर तिथे जाणार नाहीये." तर इथे कल्पना बसलेली असते. तेवढ्यातच तिथे सायली येते आणि मनाची तयारी करून म्हणते, की "आई, मला जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेवढ्यातच तिथे अश्विन येतो आणि म्हणतो, "वहिनी, मला जर कॉफी देतेस का प्लीज?" तेव्हा सायली म्हणते, "हो, देते ना." तेव्हा कल्पना म्हणते, "विमल, अश्विनला जरा कॉफी दे." आणि सायलीला म्हणते, "तू इथे बस बरं आणि तुला काय बोलायचं आहे ते बोल." तेवढ्यातच इथे सायली बोलायला जाणार. तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो, "बायको, हे बघ मी तुझ्यासाठी शॉपिंग करून आलोय." तेव्हा इथे सगळ्यांना खूप जास्त आश्चर्य वाटतं. अश्विन म्हणतो, "दादा, अरे तू हनीमूनची चक्क शॉपिंग करून आलेस?" तेव्हा अस्मिता म्हणते, "अरे वाह! म्हणजे सायलीसाठी खास इथे अर्जुनने शॉपिंग केली आहे. सायली, तुझी तर खूप जास्त मजा आहे." तेव्हा सायली खूप घाबरलेली असते. अस्मिता आपल्या मनामध्ये म्हणते, की सायलीची किती घाबरगुंडी उडाली आहे. यांच्या खोट्या लग्नाचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आल्याशिवाय काही राहणार नाहीये. अर्जुन याला खतपाणीच घालतोय. तर इथे सायली म्हणत असते, "एवढं सगळं आणायची काय गरज होती?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "बायको, अगं असं कसं? आपण शॉपिंगला जातोय ना, मग शॉपिंग करायला नकोय का?" तेव्हा इथे अर्जुन सायलीच्या खांद्यावरती हात ठेवायला जात असतो. तेव्हा सायली म्हणते, "मला तुमच्याबरोबर रूममध्ये यायचं नाहीये. सांगितलं ना नाही यायचंय म्हणून. तुम्ही जा बरं, तुम्हाला जायचं असेल तर." आणि इथे सायली म्हणते, "आई, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं." तेव्हा इथे कल्पना म्हणते, "हो, बोल ना." तेव्हा सायली म्हणते, की "आमच्या लग्नाला आता एवढे महिने झालेत. हनीमूनला जायची खरंच गरज आहे का?" तेव्हा इथे अर्जुन पुन्हा सायलीच्या खांद्यावरती हात ठेवायला येतो. ते दुसरीकडे पळते. तेव्हा कल्पना म्हणते, "सायली, अगं तू अशी का वागतेस?" तेव्हा सायली म्हणते, "नाही, काही नाही." तेव्हा अर्जुन म्हणतो, "अगं सायली, तुला कशाला आता डेस्टिनेशन चेंज करायचं आहे? मम्माने जिथे आपल्याला पाठवायचं ठरवलं तिथे आपण जाऊया ना. तू आता डेस्टिनेशन चेंज करू नकोस." आणि इथे अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणत असतो, "या तर किलो किलोने माती खातायत." तर इथे सायली म्हणत असते, "नाही, नाही आई, मला आता काही चेंज नाही करायचं आहे. मी काय म्हणत होते, आता तुम्ही बुकिंग केलंय ना, तर आपण सगळेजण जाऊया ना त्या ठिकाणी फिरायला." तेव्हा इथे सगळेजण हसायला लागतात. तर अश्विन म्हणत असतो, "वहिनी जे काही बोलते ना, ते ऐकून आता मला चक्कर येईल थोड्या वेळाने." तर इथे कल्पना म्हणत असते, "सायली, अगं काय बोलतेस तू? हे बघ, आपण नंतर कधीतरी फॅमिली ट्रिपवरती जाऊया. पण आता सध्या तुम्हाला दोघांनाच हनीमूनला जायचं आहे. कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे सायली खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा अर्जुन येतो आणि सायलीच्या खांद्यावरती घट्ट हात ठेवतो आणि म्हणतो, "आता इकडे-तिकडे जाऊ नका. आणि मम्मा म्हणाली आहे ना, की आपल्याला त्याच ठिकाणी हनीमूनला जायचं आहे म्हणून. आता चला, मी तुम्हाला जी शॉपिंग आणली आहे ना, ती दाखवतो. चला बरं वरती चला." तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, "जा, तू जा वरती जा आणि काही तयारी करायची असेल ना, ती सुद्धा करा." तेव्हा अर्जुनने ज्या काही शॉपिंग बॅग्स आणलेल्या असतात, त्यातली एक बॅग इथे खालीच राहते आणि बाकीच्या तो वरती घेऊन जातो. तेव्हा सायली धावत पळत वरती येते आणि जाऊन एका बाजूला बसते आणि म्हणते, "हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना, ते लांबून बोला. माझ्या अजिबात जवळ येऊन काहीही बोलू नका." तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, "काय झालंय तुम्हाला? तुमच्या डोक्यावर काही परिणाम वगैरे झालाय की काय? अशा का वागताय तुम्ही? काय झालंय?" तेव्हा इथे सायली म्हणत असते, "मला तुमच्याबरोबर कुठेच यायचं नाहीये. कशाला हनीमूनला वगैरे जायचं आहे आणि ही शॉपिंग तुम्ही कशासाठी आणली आहे?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "मग काय करायचं आहे? घरातल्या लोकांना वाटायला नको आहे का की आपण हनीमूनला जातोय ते?" तेव्हा सायली म्हणते, "तो हनीमून, हनीमून शब्द आहे ना, तो सारखा-सारखा उच्चारू नका." तेव्हा अर्जुन म्हणतो, "काय झालंय त्या शब्दाला? बरं, आपण जाऊया फ्रेंड मूनला. ते तर ठीक आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली, मी काय बोलतोय ते तर ऐका ना." तेव्हा सायली म्हणते, "नाही, नाही, तुम्हाला जे काही बोलायचं ना, लांबूनच बोला. जवळ येऊन बोलायची अजिबातच गरज नाही आहे. कळलं तुम्हाला?" तेव्हा इथे सायली म्हणते, "आणि आपल्याला तिथे जायचं कशाला आहे? आणि हे बघा, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कशासाठी करताय ते. तिथे गेल्यानंतर तुमचा मूड आहे ना, पूर्णपणे चेंज होऊन जाणार आहे. कळतंय का तुम्हाला?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "मिसेस सायली, तुम्ही किती बोलताय तुम्हाला माहिती आहे का? हे बघा, तुम्ही आता एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नका. हे सगळं मी करतोय ना, ते नाटक करतोय. या लोकांना वाटायला पाहिजे आपण खरोखर हनीमूनला जातोय. तेव्हा फक्त तुम्ही शांत राहा, तुम्ही काही बोलू नका. मी नाटकाला सुरुवात केली. खाली गेल्यानंतर नाटकाला लगेचच सुरुवात होईल. त्याच्यामुळे आता तुम्ही माझ्यासोबत फक्त मला साथ द्या." तर इकडे अस्मिता येते आणि अर्जुनने काय इथे शॉपिंग केली ती बघत असते. तेव्हा अश्विन म्हणत असतो, "अगं अस्मिताई, तू काय करतेस? दादाने वहिनीसाठी आणलंय ना ते. मग तू कशाला हात लावते? ते चांगलं नसतं." तेव्हा अस्मिता म्हणते, "अर्जुनसुद्धा विसरून गेलाय आणि ती सायलीसुद्धा विसरली. मग आपण बघितलं तर काय झालं?" तेव्हा इथे कल्पना म्हणत असते,
अगं अस्मिता, पण असं दुसऱ्याने शॉपिंग केलेली असते ती बघायची नसते आणि अर्जुनने त्याच्या बायकोसाठी आणलंय ना, तो कधीही घेऊन जाईल, तू कशाला हात लावतेस? ते मग इथे अस्मिता म्हणते बघितलं तर काय झालं, तर इथे आता अर्जुनने सायलीसाठी नाईटी आणलेली असते आणि ती अस्मिता सगळ्यांसमोर काढते. तर ती शॉपिंग बघून इथे आता अश्विनचे तर डोळेच फिरतात. त्याला खूपच जास्त आता आश्चर्य वाटलेलं असतं, कारण अर्जुनने सायलीसाठी अशी शॉपिंग केलेली असते. तेव्हा इथे सायलीला आठवतं, इथे अस्मिता म्हणालेली असते की तिथे गेल्यानंतर पुरुषांचा मूडच चेंज होऊन जातो आणि बघितलं ना कशी शॉपिंग केली आहे ती अर्जुनने तुझ्यासाठी सायली, आवडले आहे का तुला, असं अस्मिता म्हणते. तेव्हा अस्मिता आपल्या मनामध्ये म्हणत असते की सायलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय. तेव्हा अर्जुन ते आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, अस्मिताई तुला कळत नाही का, ही माझी पर्सनल शॉपिंग आहे ना, मी माझ्या बायकोसाठी केली. काय गं मम्मा, म्हणजे मी पर्सनल शॉपिंग केले ते सगळ्यांसमोर दाखवायची काय गरज होती अस्मिताईला? तेव्हा कल्पना म्हणते, अरे मी तिला किती वेळा सांगितलं. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे पण ते ऐकते का, तिला वाटत होतं की दुसरं काही आणलेस की काय. तर इकडे अस्मिता म्हणत असते, पण किती छान आणले ना, बघितलीस तू नाईटी? अगं तुला माहिती आहे का सायली, हा रंग तुला खूपच जास्त छान दिसेल. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अस्मिता अगं तुला काय करायचं आहे, ती बघेल ना तिच्या रूममध्ये जाऊन, तू कशाला दाखवतेस तिला? अस्मिता तिच्या हातामध्ये दे आणि तिला जाऊ दे बरं तिच्या रूममध्ये. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, आणि ती आमची पर्सनल शॉपिंग आहे, त्याचं असं प्रदर्शन भरवायची काहीच गरज नव्हती. चल बायको चल आपण आपल्या रूममध्ये जाऊया. तेव्हा अस्मिता म्हणते, कसलं लग्न आणि कसलं काय, आता यांचं खोटं लग्न बघा सगळ्यांच्या समोर येणार आहे. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्हाला हे सगळं आणायची काय गरज होती? अहो आपण खरोखर आणि मुलला जात आहे असे काय वागताय तुम्ही, असे उत्साहात का आहात तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, हा मग काय करायचं, तुमच्यासारखं वागायचं का, तुम्ही जशी माती खाते तशी खायची? या लोकांना वाटायला पाहिजे ना आपण जातोय खरोखर हनीमूनला. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही एक काम करा, तुम्ही हे जे काही बोलताय ना ते मला अजिबात पटत नाही आहे. आपण तिथे नाही गेलो तर काय होईल सांगा बरं? मग अर्जुन म्हणतो, काही नाही होणार, फक्त सगळ्यांना आपल्यावरती संशय येईल. तेव्हा इथे सायली म्हणते, तो हनीमून शब्दसुद्धा माझ्यासमोर उच्चारू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण फ्रेंड मूनसाठी जातोय असं तरी आपण विचार करू शकतो ना. तेव्हा सायली म्हणते, सर पण इकडच्यापेक्षा तिकडं सगळं वेगळं असेल सर, आपण एकाच रूममध्ये कसं राहायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, का आपण इथे सुद्धा एकाच रूममध्ये राहतोय ना, मग इथे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला माझ्याबरोबर, मग तिथे का प्रॉब्लेम आहे? तेव्हा सायली म्हणते, तिथे तुम्ही 2 जास्त घेणार, तिथे तो पलंग एवढा मोठा आणि आजूबाजूला शांतता, गार वातावरण, नाही नको नको. तेव्हा इथे अस्मिताने जे जे काही सायलीला सांगितलेलं असतं, तिचे कान भरलेले असतात, ते सगळं ऐकून इथे सायलीला तर भीती वाटत असते आणि ती म्हणते की नाही, मला तिथे येण्याची अजिबातच इच्छा नाही आहे, मला भीती वाटते. तर इकडे आता प्रियाच्या जाण्याची सगळी तयारी झालेली असते, प्रिया जायला निघालेली असते. तेव्हा इकडे सगळेजण म्हणत असतात की व्यवस्थित जा. तेव्हा सुमन म्हणत असते की मी तुला नेहमी व्हिडिओ कॉल करेन आणि मला तिथल्या तू जागा दाखवा, मला सुद्धा राजस्थानच्या त्या वस्तू खूप आवडतात. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नको, तू आहे ना मला व्हिडिओ कॉल नको करू, मला जसं वेळ मिळेल ना तसं मी तुला नॉर्मल कॉल करेन. तेव्हा विराज काका म्हणतात, पण आठवणीने फोन करत जा. तर इकडे सायली म्हणते, सर पण तिथे गेल्यानंतर आपण जर वेगवेगळे 2 रूम घेतले तर? तेव्हा अर्जुन म्हणतो, हां ठीक आहे, आपण तिथे गेल्यानंतर 2 रूम घेऊया, म्हणजे तिथे विशू काका आहेत ना डॅडचे मित्र, ते लगेचच फोन करतील डॅडला आणि म्हणतील की तुझ्या मुलाने आणि सुनेने 2 वेगवेगळे रूम घेतलेत, म्हणजे सगळ्यांना कळेल आपल्या खोट्या लग्नाचं सत्य. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे सायली म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, मी तुम्हाला कोपऱ्यापासून हात जोडतोय, तुम्ही एक काम करा, ही जी नाईटी आहे ना ती जाता जाता रस्त्यात कुठेतरी फेकून द्या, पण आता सध्या ती पॅक करा. तेव्हा इथे सायली म्हणत असते की ठीक आहे, तुमची अशी इच्छा आहे ना की एका बॅगमध्ये सगळे कपडे घ्यायचे आहेत म्हणून, तर आता तुमचे कपडे द्या. आणि त्याचा खोका ती मध्ये लावते आणि म्हणते की तुमचे कपडे एका बाजूला, माझे कपडे एका बाजूला, दोघांचे मिक्स अजिबात व्हायला नको आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, किती छान आयडिया आहे ना तुमची. तेव्हा इथे अर्जुनला आता तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटत असतं, त्याला कळतच नसतं की सायली अशी का वागते आणि तेवढी का घाबरली आहे. तो एका बाजूला येऊन बसतो आणि इथे सायली आता पॅकिंग करते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता अर्जुन सायली जायला निघालेली असतात. तेव्हा चैतन्य त्यांच्याबरोबर गाडीमध्ये असतो. चैतन्य म्हणतो, अरे तुम्ही दोघं जण हनीमूनला जात आहे का कुणाच्या तरी मैत्याला जात आहे तेच कळत नाही आहे, थोडे तरी हसा. तर इथे आता कुसुमताई आलेली असते सायलीला भेटायला. ती म्हणते, सायली आहे का घरात, मी तिला भेटायला आली, तिला जरा बोलवतं का? तेव्हा कल्पना म्हणते, पण सायली घरामध्ये नाही आहे, अर्जुन आणि सायली दोघं जण हनीमूनला गेलेत. तो शब्द ऐकून आता इथे कुसुमताईचे डोळेच मोठे होतात आणि ती लगेचच फोन करते सायलीला आणि म्हणते की मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तू कुठे जातेस ते मला ऐकायचं आहे, मी बघतेस तुम्ही दोघं जण हनीमून कसं करताय ते. तेव्हा कल्पना लगेचच कुसुमताई अशी हाक मारते. तर इकडे आता सायली आणि अर्जुन दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात.